देहनो हे साची रोगाचे भातोक आंतरे विवेक करुण पाही काळाच्या भागा तुझी काय सत्ता कांता पुत्र वित भुललासी सर्पदा वाडेचा पेंडुक आवडी मत्स्यका सावढे जैसा परी विषय सेविता वय गेले सारे बव सिंधू बारे भरलासी सेवतीला घडी काही तरी करी बुडतो सितारी काळाच या भागा तुझी काय सत्ता कांता पुत्र वित फुलला मनमता शिवलिंग भावे मनौका बैसो हाका पैन पार काळाची
या भागात तुझी काय सत्ता कांदा पुत्र वित्त बोलला शिवार देह नोहे साच रोगाचे भातूक देह नोहे साच रोगाचे भातूक आंतरी विवेक करुण पाही काळाची भागात तुझी काय सत्ता कांता पुत्र विद्या मुललासी अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शिवप्रभू विको कमी करा स्वामीजी विको कमी करा आणि फक्त आवाज वाढवा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शिवप्रभू जगद्गुरु पंचाचार्य जगज्योती महात्मा बसवेश्वर मन्मथादी संत राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज राजूरकर सर्व गुरुवर्यांच्या सर्व शिवाचार्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या या पंचकृषीमध्ये आपल्याला प्रसन्न होणारा असणारा आपला महादेव खोरीचा महादेव इथं प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला अखंड शिवनाम सप्ताह बार्शी निमित्त बार्शीच्या कावड्या असा असणारा आपल्या या पंचकृषीतला नित्यनेमाचा अखंड शिवनाम सप्ताह भगवान शिवप्रभूच्या पुढे आपण चालू आहे नित्यनेमानं चालत आहे या सप्त्यातला कितवा दिवस पहिला दिवस आजचा पहिला दिवस म्हणजे साधा नाही बापरावांना आता बरेच कीर्तनकार पहिला म्हणले की नका महाराज म्हणतात किती तारखेला सुरू होते म्हणतात सांगू का पहिला तू पहिलाच आज कीर्तन लाळीकरचं म्हणजे पात्र वाढणे पात्रावर काय ठेवणे डोपा ठेवणे आणि बाजूला पाण्याचा रिकामाच एक ध्यान ठेवा तुम्हाला सांगतो या महादेवाची शपथ आज माझं कीर्तन आहे पात्र वाढलेला किती विद्वान हो देश पांड्या देशमुख हो कुठला जहागीरदार पाटील हो माझ्याच पात्रावर वाढावं लागते सुद्धा कळालं का मी आज टाकलेल्या पात्रावरच त्याला सांगावं लागते महाराज दुसरीकडे जागा नाही किती विद्वान रसाळ असू द्या जाऊ द्या या ठिकाणी अखंड शिवनाम सप्त्यातला पहिला दिवस पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी उपस्थित असलेले म्हणजे सर्व गायनाचार्य आमचे महाराज बापरावांना व्यंकटजी कुरोळीकर आमच्या मायमावल्या दोघी जण चोपदार एक जण मिशा पिशा चांगले महाराज आमचे दोघ जण अण्णा या ठिकाणी खरंच असणारा एवढ्या अडचणीत असून सुद्धा तुम्ही सर्वजण मला वाटलं तर लोक जमणार काय की पहिला दिवस आहे माझ्या काही तरी माझ्या आई वडिलांचं पुण्य तुम्ही संसाराचा त्याग करून टेम्पोत आला बाई आलेली तर कळा दिसना गेल्या बरोबर आहे का तुम्हाला सर्वांना अभिवादन करून शंभू महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न करू आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग संत शिरोमणी मन्मथ माऊलीचा अभंग आहे
अभंग हा बापूरावांना उपदेशपर आहे. कसा आहे? माऊली अभंगातून उपदेश करतात. थोडा उपदेश केला नाही, 4 चरणामध्ये मी उपदेश केला आणि फक्त शेवटला उपाय सांगितला. बापूरावांना पहिल्या चरणात म्हणतात देह नोहे साच. साच म्हणजे खरं नाही. कसं आहे? मग खोटा आहे, लटका आहे. मान्य? हा देह खरा नाही, लटका आहे, ह्याचा अजिबात भरवसा नाही. एवढं पुरं कळलं आलंय. बरे वारे वादना सुटलेले पत्र घरला कसं घेऊन येऊ लागले? हे सर्व कळलं. हे बरोबर नाही. एक रेती जाणारा मरणारा हे सर्वच कळलं आले. तुझे कसं सरकून आले? मी विनोदाचं बोलणार नाही. तुम्हाला वाटतंय लाडीकर महाराज काहीतरी विनोद करून निघून चालेल. नक्कल काही खरं बोललं की माणसाच्या हृदयाला लागते. बरोबर आहे का? आता सांगतो हा देह खरा नाही, खोटा. म्हणजे संतांनी तेवढ्यावर थांबले नाही. बाबा मी म्हणत असला असं म्हणू नका, आम्ही संत सांगला असं म्हणू नका. आंतरी विवेक. आता शुद्ध विचार करा म्हणले. काय करा? विचार करा. कुठे? आपल्या अंतःकरणामध्ये. उग एकांतात विचार करा. आपण कवा काय होईल भरोसा आहे का? बक्कळ मी कीर्तन करू राहिला, बोलता बोलता याच्या पुढे सांगू का तुम्हाला? मला श्वास सोडण्याचा अधिकार आहे, पण श्वास घेण्याचा अधिकार माझा नाही. कळालं का? आपण सांगतो स्वार्थाच्या मागे लागलो. सांगू तुम्हाला सांगू ही एवढा देह वाया कशाने गेला सांगू? या देहाचं वाटोळ कशाने झालं? फक्त आशेनं झालं. आशा जीवाची दुर्दशा, साधी दशा नाही. दुर्दशा दुर्दशा. उग वाटलाय, उग तुम्ही भर जेव्हा आणि थांबून तुम्हाला काही वाटणार गेलंय. अंगातली ताकद कमी झाली की बघा लई लोक छळवाय बसल्या. एवढेच नाही, नाकातला शिमूट सुद्धा आपल्याला छळविते. शेजारी पाजारी जाऊ द्या, पोरं जाऊ द्या, सुना जाऊ द्या, नातलग जाऊ द्या, भावकी जाऊ द्या. बापरावा अंगात ताकद कमी झाली रे, तिनं सुद्धा घेर टाकते. कोण? तुम्ही घरी जावा आणि उगाच म्हणा अण्णा कुठे गेला दिस नाही, आणि ते कधी विचारून चालेल पाराव जे बसाले ते घडलाच यायला गेले. एवढ्यावर थांबणार. काही जर व्यवहारात असलं तर सुद्धा म्हाताऱ्याला बोलू देण्यात अंगात ताकद झाला. उगा बसा किंवा मधी 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 थोबाड घालतात. कवा कवा आता तुम्हाला सांगतो, शिंबूड सुद्धा कसा असतो ते सांगतो. लहान लेकराची ताकद कमी राहते. बरोबर आहे का? लहान लेकरा बघा शिंबूड कसं आहे ते. लहान लेकरा, लहान लेकरू खेळला बोलला तर ती पुढे इथवर येते का? लेकराची गोष्ट आहे, हाय का नाही? पुढे विचार करा. असं इथे येते लेकरू खेळत खेळत त्याला वरी वडीते. वरी वडलं की तू निघून बी खाली येते. वटावर आलं की लेकरू मग नाईला झालं मन गटानं असं पुसतंय. त्याला काय कवना करते. कशामुळे खेळून लागले बघा. भर जेवानी अंगात ताकद आहे, मुसमुस करून राहता शिंबूड येते का बघा नाकाला. म्हातारपणे एक खेळ येते. बरी लहानपणाचा वेगळाच राहते, म्हातारपणाचा वेगळाच राहते.
म्हातारपणाचा घट्ट बनल्या हिरवं पिवळं घट्ट बनण्याचा कुंडाळून तारा मागे तार तारा मागे तार महाराज. आणि हे उग बसना नर पॅकर शिरतय बाहेर असं बघ ना नर पॅकर मागून मग एवढं झाल्यावर मग पेटाळून काय करते माहिती आहे का अंगात ताकद कमी आहे थुकाय जाते महाराज जात राहील थू म्हणा थुकलं की त्याला राहते तार पुढे गेल्यावरच वाटतंय आणि पट्ट म्हणा येऊन गुंडीवर बस. ही कुणाची आहे अंगात ज्याच्या ताकद कमी आहे. मग तसंच आहे महाराज आंतरिक विवेक करा या देहाचा विचार करा हा देह खरा नाही. कसा खरा नव कोण दिवस आता उद्या कसा दिवस निघेल हे आपलं माहित आहे का? हाय का मी उद्या कीर्तन करेन माहित आहे का? तुम्ही उद्या महादेवापाशी टाळा घेऊन उभा टाकताल माहित आहे का? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा एवढा असून सुद्धा या देहावरलं महत्व गेलं. सर्वात माणसाच्या जीवनात प्रिय काय आहे तर देहाची आसक्ती आहे देहावर प्रेम आहे. अरे याचा भरवसा नाही रे कसं आहे देह सांगू का सांगू तुम्हाला. शेताकड जाताना ड्रेस वेगळा बरोबर का शेताना जाताना ड्रेस गावामध्ये फिरताना ड्रेस मोकेला जाण्याचा ड्रेस सासरवाडीला जायचा ड्रेस बरोबर का कीर्तनाला याचा ड्रेस आता आमचं कीर्तन संपल्यावर लेवायचा ड्रेस तसा या देहाचं ड्रेस बदलत म्हणजे हा देह जन्म बदलत जातात म्हणून म्हणतात जन्माला आल्यानंतर सुखदुःख भोगावं लागते म्हणून विचारतात हा देह नोहे साथ खरा नाही कसला आहे रोगाचं रोग नाही ते माणूस कुणाचं गुडघा दुखते तर कुणाचा हात दुखते कुणाचा हात दुखलं तर कुणाचं नाक पोटते कुणाचं नाक चांगलं आहे कान चांगले आहेत पाय चांगले आहेत कानाला ऐकू येईल कान चांगले आहेत पोट दुखते बरेच जणांना पोट दुखते बरं 3-3 रोज संडास येणार कुणाला संडास 3 रोज येणार आणि एका 4-4 बाऱ्या जावं लागते म्हणजे वेगवेगळे रोग नाही ते देह नाही एवढं आपल्याला माहित आहे. ह्याच्या पुढे संतांना सांगितले महाराज सांगू तुम्हाला देह आसार आसार केवळ नरकाचे कोठार. हे कसं आहे नरकाचं कोठार आहे तुम्हाला सांगून जातो. आता मी पटका लिहून बरोबर आहे ड्रेस लिहून एकटेचे पट्टे कुंकाचा टिकला तुम्ही बी आता काय महादेवाचे पिल्लेच निघाल्यात काही नंबर 1 ड्रेस देव महाराज
आता किती चांगलं वाटतंय. वरून बघतील की त्या रूपाला बोलते माणूस. बरी मध्ये काय हे काताडं लावले म्हणून आहे. आणि काताडं निघून गेल्यावर महाराज मध्ये काय म्हणते महाराज, देहे आसार आसार केवळ नरकाचे मग गुंडाळिले काय खरे मानिले. अरे खरे मानलं नको महाराज. हा देह कसा आहे महाराज, हा पंचमहाभूताचा देह आहे. आप तेज वायू आकाश पृथ्वी. रजगुण तमगुण सत्वगुण, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण, शब्द स्पर्श रूप रस काम क्रोध मद मच्छर तंब अहंकार, 36 तत्वाचा देह उभा. किती तत्वाचा? 36 तत्वाचा देह आहे. या तत्वामध्ये विलीन होण्यासाठी, जीवशिव ऐक्य करण्यासाठी. अरे तुला या प्रपंचाच्या डोहात आपजून मरण्यासाठी जन्म नाही. एवढा रोगाचं भातू काय, एवढं त्रास आहे, एवढ्या यातना आहेत. मी म्हणणार नाही बहुत यातना शरीरी देवा दुःख दिसे भारी कैसे करू चंद्र चुडा. बोला श्वार श्वार कैसे करू चंद्रचूडा. दुःख अरणो मोठा गाडा. मोठा गाडा आहे महाराज दुःखाचा. बरं हे आपल्याला काहीच कळलं नाही महाराज. कशात अडकलो एवढा देह रोगाचं भातूपासून सांगू. विचार केला नाही. आंतरी विवेक करून बघ म्हणले. आंतरी विचार. या देहाच्या सोबत येणारे खरे आहेत का बघ. ज्याच्या संसारात तू वावरतोस ती संसार खरा आहे का पहा. आता एक सांगून जातो तुम्हाला. देवानं फार सुंदर केले. प्रत्येकाला बुद्धी दिल्या. दिल्या का नाही? दिल्या का नाही बाबरावांना? कुणाला कमी दिल्या असेल, कुणाला. प्रत्येकाला ज्ञान दिले का नाही? कुणाला कमी ज्ञान असेल, कुणाला जास्त. शुद्ध विचार करण्याची शक्ती तुम्हाला बी दिली आहे, प्रत्येकाला दिली आहे. ह्याच्यावर आपण विचार केला का? अरे बुद्धी सुद्धा नीट ठेवली नाही या माणसाने. बुद्धीचे प्रकार लय आहे. सांगून जातो. पहिली बुद्धी सांगतो मंद बुद्धी. किती सांगा, किती सांगा सुधर बसणार. काही दगड बुद्धी आहे. दगड बुद्धी कळली का? हा जड. आता सोपं सांगतो बाप्पा. तुम्ही सांगितलं जड म्हणजे दगड बुद्धी कशावर नाव ठेवले. नदी मध्ये किती पाणी राहू द्या, दगड पाणी पितात का? गट्टी गट्टी पाणी पिला का दगडाने? उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात कवावी दगड पाणी पिणार. खोरी सप्ताह झाला काय? कैलासात सप्ताह झाला काय? उगाळून पाजिले तर काय? कसली बुद्धी आहे? तोच्या बुद्धी आहे. तोच्या बुद्धी म्हणजे का? हे तोच्या आहे. हे तोच्या वडा वडते सोडलं की कीर्तनात उगाच मुंडी हाणायचं. घरला गेलं 5वीला पुढलं. अजून सांगतो काही दुर्बुद्धी आहे का? आता तुम्ही म्हणाल महाराज दोनच मुख्य आहेत, दुर्बुद्धी आणि सुबुद्धी. सुबुद्धी हे परमार्थाकडे नेते. नोहे नोहे मानवाचा पहिला मार्ग शोधण्याचं कार्य जर कोण करीत असेल तर ते बुद्धी करते. मी तर म्हणेन माणसाच्या जीवनात भजन बाजूला राहिलं, कीर्तन ऐकणं बाजूला झालं, परमार्थ बाजूला झाला. माणसाच्या जीवनात पहिला मार्ग सत्कर्माचा मिळाला की त्याच्यावर भाग्यवान कोणी नाही. मध्ये कोणीच आडवं येईना मला. त्याला कोणती बुद्धी म्हणा? सुबुद्धी आणि दुर्बुद्धी. आता ते कसं म्हणावं सांगतो तुम्हाला. वाईटाकडून चांगल्याकडे नेणाऱ्या वृत्तीला ध्यान देऊ नका. कसं
वा वा वा. वाईटाकडून चांगल्याकडे नेणाऱ्या प्रवाहाला, नेणाऱ्या वृत्तीला त्याला सुबुद्धी म्हणतात. चांगल्याकडून वाईटाकडे नेणाऱ्या प्रवाहाला, आणि ती कवा येते? कीर्तन ऐकता ऐकता बीते, कीर्तन सांगता सांगता बीते. तुम्हाला लबाड बोलणं नाही, महादेवा पुढे मी आयुष्यात लबाड बोलणार. पण कसा पार कीर्तन करीत करीत मी हे वडाळ मन वाईट विचार करतो. तुम्हाला एवढे बसला वाटलं नाही का नाही? तुमचं बी तसंच सांगणार आम्ही. तुमचं जर इचकूल आलो तर लईच भांडवल. शिवार शिवार दोघं नवरा बायको होते. VIP नोकरी होती. लक्ष द्या, भिजलो तर भिजलो, झोपी जाऊ नका. माय धाकटी माय, महाराजाला अजून चष्मा लागला नाही. हसलं नाही, अजून नाही. काही जण चष्मे लिहूनच जन्मला द्या. त्याच्यापेक्षा मी बरा अजून चष्मा लागला नाही. 69-70 वर्ष उरल्या, नक्कर वाढून घेऊन फुगट फिरला. दबाड बोलला म्हणा, बरोबर आहे का? काही लोक तुम्हाला सांगू का, ते मला म्हणावे ना, CNG-वर गाड्या येतात. इथून आलं तर बोधनच्या पलीकडे सांगू राहिला, पेट्रोल म्हणलं तुमचा काटा काय माझ्याकडे का बघ. आणि तुम्ही बी तसल्याचा लटक्या मागून लटक हसलं न हे बापरांना. बरं सावकार, तुम्ही भोळ्या लई गोळे सोडणार आहेत वरून. शिवार शिवार आपला विषय होता सुबुद्धी आणि दुर्बुद्धी. बसल्या जागी होते दोघं नवरा बायको होते. नंबर 1 नोकरी होती. बेंगळूरला नोकरी होती महाराज. इंजिनियर मोठा होता. 2.5 लाख रुपये महिना पगार होते. बरं का सावकार, तुमच्यासाठी थांबलंय पाणी. किती पगार होती? 2.5 लाख. कशासाठी सांगूला? कशासाठी? गोड सांगूला नाही. बसल्या जागी दुर्बुद्धी कशी निर्माण होत्या सांगूला. ध्यान देऊ नका माय, ध्यान देऊ नका. मग सण आला तुमच्याकडे, सण खडताव करणार. पुष महिन्यामधला नव करावं लागते. नव, आणि नव्याला काय करता? पोळ्या करावं लागते. ईर सवाशीन पुजावं लागते. घरचं पुरं धुणं ठेवावं लागते. घर चेक करावं लागते. बरोबर आहे का? दुर्बुद्धी सांगलं बरं. मग एका दिवशी त्या बाईने म्हणली साहेबाला, साहेब आपण घराकडे गावाकडे जाऊ. आपलं गावच्या घरचं सर्व सावरून. त्यांचे आई वडील मेलेले होते. दोघाला या तारक पूजा करून, ईर सवासीन पुंजून, पोळ्या करू, सर्वांना जेवाय वाढून घरला येऊन. त्यानं म्हणला 1 मिनिट मला वेळ नाही. मला अधिकारी लोक रजा देत नाही. याच घरात तुला काय करायचं आहे ते कर. आता लोकांच्या घरात काय करावं? म्हणजे बाई बिचारी चांगली होती. मारतेच घर पुसून काढली बिचारीनं. आणि एका रोजी ईर सवाशीन पुजली. नंबर 1 पोळ्या केली जेवायला. नंबर 1 5 पोळ्या केली महाराज. दोघंच होते महाराज. पळसाच्या पानाने पातळ खायचे. साहेब आले, हात पाय तोंड धुवले, विभूती केली, देवाचं पूजा केली, दर्शन घेतले, जेवायला बसले. बाईनं जेवाय वाढली आणि उगच मालकानं म्हणले, का ग बोलाची किती पोळ्या केलीस? तिने म्हणले 5. मी 3 खाईन म्हणला. तिने म्हणले का बसा, मी अख्ख्या दिवस घातलं एवढं घर सारी म्या 3 खाईन म्हणली. हिची बी दुर्बुद्धी तिची. या त्यानं म्हणलं मी मालक 2.5 लाख रुपये पगार
कमी तो तुझे मालक माझा मोठा अधिकार आहे. कोण मालक आहे? म्हणायला मालकाव तुम्ही असं नाही बापरा. नाव सांगतो तुम्हाला. लबाड बोलणार नाही नका टोचक वाटतंय. लबाड बोलणार नाही. तुम्ही जर गावला निघालो नवरा बायको त्या कुणाच्या हातात राहते? खरं बोला. नवऱ्याच्या हातात कॅरी बॅग. बाई पुढे राहते का गडी? लबाड खट खट सांगा. गडी पुढे पुढे. बस स्टँड मध्ये गेला एसटी कोण बघते? बघते का नाही? गडी. जागा कोण धरतो एसटीत? योगा योग एकच जागा मिळाली. कोण बसते कोठून उठते? बाई बसत्यात. एसटीतून उतरला कॅरी बॅग कुणाच्या? त्यानं पुढी पुढी न्यानं कोण? बाई वांगी वांगी घरला गेले. हात एक दिवस मुक्काम झाला. दुसऱ्या रोजी महाराज आयराला बसविलं. महाराज कुंकुळाच्या आधी कुणाला गड्याला लावतात की कुंकुळाच्या डोसकीला बसणं असली टोपी त्याला. आणि एवढीच दसती एवढी बेदार होऊन त्याला एवढी टोपी आणि एवढी. आणि त्या बाईला 4,500 साडी. कोण पुढे? हाच नका वाटोळ करून घेतला. आपण दुर्बुद्धी सांभाळतो. ध्यान ठेवा. दोघांचं वांद लागलं. त्यानं म्हणलं का मी मालक आहो, मी 3 पोळ्या खाईन. त्यानं म्हणले का बसा. अख्ख्या गॅस संपल्यावर धुरात पोळ्या केलो. मी 3 खाईन. वांद विकोपाला गेलं. मला एवढं विकोपाला गेलं. करारनामा ठरला. कोण 3 पोळ्या खायचं आणि कोण 2 पोळ्या खायचं. किती पोळ्यासाठी दुर्बुद्धी आहे? त्याला जाऊन बाउंड आणले. दोघे सुशिक्षित होते महाराज. बाउंड लिवले. आधी बोलल त्यानं 2 आणि महागुण बोलल त्यानं. दोघे बी बोलणार. झोपी गेले झाले. बोलावं तर दुर्बुद्धी. दुर्बुद्धी बोलावं तर 2. दोघे तोंडात माती घालून पडले. दिवसच निघाला महाराज. 7 वाजले. 7:30 वाजले. गल्लीतले लोक उठले. जोडप उठना. जोडप उठना. बोलावं तर गावातल्या लोकांना म्हणजे औषध पिऊन मेले. पुण्या गावचे मला बी पत्ता नाही. त्यानं म्हणलं तू ना मोठी सिटी बेंगलोर काहीच माहित नाही. कसा पत्ता काढावं, हेला कसं काढावं, माती कुठं करावं, सरपंच कोण आणावं. पुण्या गावचे एक अंतरावर जोडप मेलं. हे गावानं सिद्ध केलं. मग लोकांनी घुसशेती आणून कवाड मोडले. मोडल्यावर दोघे डोळे झाकून घेतले. श्वास बंद केले. बोलावं तर त्या पोळीसाठी दोघांनी लकलक खाल्लेली. 2 जण बाहेर मेले. काही लोकांना म्हणले जाऊ द्या करू गाव तर बी माती. महाराज जवळ बोलना विनोद सांगला नाही. दोघाला एकच ताटी केलं. दोघाला झोपलं. एकानं म्हणला जाऊ द्या ह्याचा नित्य नेम आपण करावं. एकानं गावातल्यानं शिकाळं धरलं. काही लोक मागे मागे निघाले. महाराज मारुती पशी विसावा सोडला. बोलला बोलावं तर दुर्बुद्धी. किती पोळीसाठी लोक आहे ना गावातल्यानं हार 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 महादेव म्हणून विसावा सोडून उचलले. उचलल्यावर त्या गड्यानं म्हणला मागे लोक किती आल्यात म्हणून फिरून पडले. आता मड्यानं जर फिरून बघितल्यावर मागेले लोक राहतील. गवा घरला गेले की नको महाराज चौघ आणि पोलीस शिकाळ धरल्याने ही नदीवर 5 जण गेले. 5 जण
चिवडून बघ तिने मागे तरी एकटी माणूस नाही का झालं ना रामा लय चट चट पाय उचलला म्हणला येई ना का गेला शिकाळ्यानं म्हणला येऊ जावो म्या बोल फिरतो तुम्ही पट्ट म्हणा गाडी वडा जळून जाऊ दे आपल्याला काय करायचं एवढं बी झालं तर बोलणार बोललं तर लगे त्या चौघानं खाली टिकविले चौघानं रचले महाराज बोलणार एवढं एवढा लाकड छातीवर बोलणार एवढे बेसरम दुर्बुद्धी महाराज बोलणार शिकाळ घेऊन उभा टाक एकाने काय केलं महाराज 5 लिटरचा राखेचा डबा होता लाकडावर भरारा वाचला अण्णा काढे हाय की म्हणला हात लावलं त्या गड्यानंच म्हणला जाऊ दे मारू दे तू खा 3 मी खातो 2 म्हणला किती होते ना दिवस 5 पळ आली तर म्हणतात रान मग गावाना आले सांगलाले अरे बापू 3 मागत 2 मागत ढोर राखी पाणी पाजवाने 2 मागते 3 मागते पाया धुणं दिवायला जायना गाव फिरकून नदीकडे बघणार काय म्हणाला दुर्बुद्धी एका पुढीमध्ये तसंच असणार या ठिकाणी या देहामध्ये दुर्बुद्धी निर्माण होते याच दुर्बुद्धीमुळे काय झालं या दुर्बुद्धी जर नसती सुबुद्धी असती तर निश्चय झाला असता कशाचा आपुल्या